नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाचं अपहरण झालंय आणि त्यांचं बोट छाटण्यात आलेलं आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आता केला जातोय। फेसबुक पोस्टच्या वादावरून ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाला मारहाण करण्यात आली आहे, त्याचं अपहरण सुद्धा करण्यात आलंय। आणि याविषयी बोलूयात, अभिषेक एकबोटे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। अभिषेक, काय नेमकं घडलंय? सध्या ठाकरे गटाचे जे उपशहर प्रमुख होते त्यांची तब्येत कशी आहे? यामिनी भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं नाव न घेता उद्धव ठाकरे गटाचे लोहा येथील उपशहर प्रमुख संतोष वडवळे यांनी काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या। या पोस्टमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी तुप्पा येथून काल रात्री वडवळे यांना अपहरण केले। त्यानंतर त्यांना एका फार्म हाऊसवर नेऊन बेदम मारहाण करण्यात आली। या मारहाणीत त्यांचे 2 बोट छाटण्यात आलेले आहेत। दारूच्या बाटल्या देखील त्यांच्या डोक्यावर टाकण्यात आल्या होत्या आणि वडवळे यांना नाचायला लावलेले होते। त्यांच्या पोस्ट बद्दल माफी सुद्धा त्यांना मागायला लावली होती आणि नंतर एका रुग्णालयात टाकून देऊन आरोपी पसार झाले। या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मतदारसंघामध्ये यांची दादागिरी वाढलेली आहे। आरोपींना अटक केली नाही तर लोहा बंद करण्याचा इशारा शिवसेना गटाकडून आता देण्यात आलेला आहे। जो जखमी आहे त्याची प्रकृती ही धोक्याच्या बाहेर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे। यामिनी, अगदी अभिषेक, हा साधारण कधीचा प्रकार आहे? म्हणजे ही फेसबुक पोस्ट नेमकी कधीची होती आणि ही मारहाण नेमकी कशी झाली? ही फेसबुक पोस्ट त्यानं स्टेटसच्या माध्यमातून ठेवलं होतं। यामिनी, नांदेडचं पार्सल लोहा कंधार मध्ये आले, त्यांचं योग्य जागा जनता दाखवेल, दुकानदारी खानदानी अशा आशयाच्या त्यानं काही 4-5 पोस्ट या टाकल्या होत्या। दरम्यान त्याला रात्री नेऊन ही बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। अगदी अभिषेक, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।